तर या युतीमध्ये गडिंग्लज शहराची नाळ जुळलेले सगळे उमेदवार आहेत। गडिंग्लज शहराला विकास निधी 1% कमी पडणार नाही। त्या रिंग रोडचा सुद्धा प्रश्न आमच्याच काळामध्ये आमच्याच नेत्यांनी पूर्ण केलेला आहे। शिवाजी भाऊ पाटलांचे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध कसे आहेत जगजाहीर आहे। भाऊनी शब्द टाकल्यानंतर मुख्यमंत्री कुठल्याही प्रकारे ना म्हणणार नाहीत। उलट याच्या संदर्भात कदाचित भविष्यामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांचा सुद्धा दौरा होईल, पण त्याचा परिणाम आमच्यावर होईल असं मलाही वाटत नाही। कारण आमच्याबरोबर जर आता तुम्ही बघितला तर सगळे सत्ताधारी आहेत। आमचा नगराध्यक्ष, आमचे 22 उमेदवार सक्षम आहेत। सध्या नगर परिषद निवडणुकीचं वातावरण तापलं आहे। ऐन थंडीमध्ये गडिंग्लजमध्ये राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं पाहायला मिळते। आज जे जनस्वराज पक्ष असेल, जनता दल असेल, भाजप यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होणार होतं। त्या ठिकाणी सध्या सर्व लोक जमलेले आहेत। काही त्यातील मंडळी आपल्यासोबत आहेत, तर प्रचाराचे पॅनल प्रमुख सध्या आपल्यासोबत आहेत। तर काय सांगाल, आज कार्यालयाचं ओपनिंग होते, कशा प्रकारे म्हणजे प्रचाराला सुरुवात आज होईल? जनता दल, जनस्वराज्य, भाजपा आणि शिवसेना या सर्व पक्षांचा युती गडिंग्लजमध्ये घडलेली आहे। आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा, भाजपाचे आमचे खासदार धनंजय महाडिक साहेब, आमचे चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजी भाऊ पाटील साहेब, आरोग्यमंत्री आबिटकर साहेब, या सर्वांच्या विचारानं गडिंग्लजमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची ही युती आकारास आलेली आहे आणि अगदी यशस्वीरित्या ही युती आकारास आलेली आहे। या युतीचं जर एक स्ट्रक्चर बघितलं आपण तर या युतीमध्ये गडिंग्लज शहराची नाळ जुळलेले सगळे उमेदवार आहेत। गडिंग्लजच्या कॉमन मॅनशी निगडीत असलेले, सगळ्या प्रश्नांची जाण असलेले सगळे उमेदवार आहेत। जनता दलाच्या प्रमुख स्वातीताई कोरी या पॅनलमध्ये आहेत। त्यांच्याच पुढाकारानं या युतीचं रचना झालेली आहे। हे सर्व करत असताना गडिंग्लजचा रिंग रोडचा प्रश्न असू द्यात, गडिंग्लजच्या ट्रॅफिकच्या संदर्भातले प्रश्न असू द्यात, गडिंग्लज शहरामध्ये ट्रॅफिक सिग्नलच्या संदर्भातले प्रश्न असू द्यात, या सगळ्याची जाण ह्या आमच्या युतीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना, आणखी उमेदवारांनासुद्धा आहे। आणि या सर्व प्रश्नांची 100% परिपूर्ण करण्याची खात्री बाळगावी अशी मी गडिंग्लजवासियांना आश्वासन देतो। या युतीचा एकच सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे आणि युतीचा फायदा गडिंग्लजच्या विकासासाठी इतकाच फायदा असणार आहे। कारण या युतीमध्ये राज्य शासन आणि केंद्र शासनातले सगळे प्रमुख पक्ष या युतीमध्ये समाविष्ट केलेले असल्यामुळं गडिंग्लज शहराला विकास निधी 1% कमी पडणार नाही। गडिंग्लज शहराचा विकासाचा प्रश्न 100% मार्गी लावण्याचं काम जर कोण करणार असेल तर ही महायुती करेल असा विश्वास आम्हा सर्वांना वाटतो। आणि म्हणूनच आज गडिंग्लजमध्ये आमदार शिवाजी भाऊ पाटील यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होत असताना मी एवढं गडिंग्लजवासियांना सांगतो की आमची जी चिन्ह आहेत या सर्व चिन्हांना जनस्वराज पक्षाचं नारळाची बाग, जनता दलचे डोक्यावर मुळी घेतलेली बाई, भाजपाचा कमळ आणि शिवसेनेचं धनुष्यबाण या सर्व चिन्हांवरती आपलं बहुमोल मताचा बटन दाबून आमच्या सर्व 22 उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार गंगाधर हिरेमठ यांना आपण नक्कीच विजयी कराल ही इच्छा व्यक्त करतो। जी टर्म झाली त्या टर्ममध्ये आपण सत्ताधारी होता, त्या टर्ममध्ये एखादी जी कामं झाली आणि त्यातून कोणती कामं आता अपुरी आहेत जी सुरुवातीला आपल्या हाती घ्यायची असं आपल्याला वाटतं? सत्ताधारी असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न गडिंग्लजच्या ट्रॅफिकचा आणि रिंग रोडचा होता। त्या रिंग रोडचा सुद्धा प्रश्न आमच्याच काळामध्ये आमच्याच नेत्यांनी पूर्ण केलेला आहे। आत्तासुद्धा रिंग रोडचा प्रश्न असू दे किंवा ट्रॅफिकचा प्रश्न असू देत, इव्हन गडिंग्लजमध्ये सिग्नलचे विषय असू देत, त्या आमची सत्ता आल्यानंतर आम्हीच ते 100% पूर्ण करणार आहोत। विरोधक वारंवार तर एकच वल्गना करताना दिसत आहेत की गडिंग्लजचा विकास हा गेल्या कुठंतरी म्हणजे जी तुमचे सरकार होतं किंवा जे आता हे प्रशासन कारभार होता कुठं विकास खुंटला असं त्यांचं मत आहे। मग कशी प्रकारे उभार देण्यासाठी कसा प्रयत्न चालू होईल? विकास खुंटला असं जर म्हटलं असेल तर विकासाच्या संदर्भात सर्व ज्येष्ठ उमेदवार, सर्व ज्येष्ठ प्रमुख नेते हे विरोधकांच्याकडे आहेत। पण त्यांनी विकास काय केला हे त्यांनी सांगितलं पाहिजेत।
आज जर विचार केला आपण तर आम्ही सत्तेमध्ये असणं गरजेचं होतं, सत्ताधारी आमच्याबरोबर असणं गरजेचं होतं. म्हणून जनता दलासोबत भाजप, शिवसेना, जनस्वराज्य हे सगळे सत्तेतील महत्त्वाचे घटक पक्ष याच्यामध्ये समाविष्ट होऊन ही युती केलेली आहे. त्यामुळं आता खरं तर कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही, येऊ पण देणार नाहीत, असं सर्व आश्वासन आपल्या पॅनलच्या सर्व प्रमुखांनी दिलेले आहेत. त्यामुळे इथून पुढचा विकास हा आमच्याच माध्यमातून होणार आहे हे निश्चित. खरं तर मी त्याच प्रश्नावरती येणार होतो की तुमच्याकडे बघितलं तर सत्ताधारी विभागले गेलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर गडिंग्लजला विकासाचे जे हे आहेत म्हणजे जी धोरणं आहेत तीच देखील विभागली गेलेली आहेत. या धोरणांमध्ये जर बघितलं तर आता त्या साईडला मुश्रीफ साहेब असतील किंवा साईडला शिवाजी पाटील साहेब आहेत, तर नेमकं कशा प्रकारे म्हणजे वरचा जे आता केंद्रातील सत्ता किंवा महाराष्ट्र असेल ते कशा प्रकारे गडिंग्लजमध्ये आता हे करण्यासाठी होईल पुढे. समोरचे आदरणीय ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलण्याचा प्रश्न येतच नाही. आमच्या नेत्याबद्दल तुम्ही विचारताय शिवाजीभाऊ पाटलांच्याबद्दल. शिवाजीभाऊ पाटलांचे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध कसे आहेत जगजाहीर आहे. भाऊनी शब्द टाकल्यानंतर मुख्यमंत्री कुठल्याही प्रकारे ना म्हणणार नाहीत हे याची सर्व शाश्वती आम्हा सर्व नागरिकांना आहे. दुसरी गोष्ट आमचे राज्यसभेचे खासदार आदरणीय धनंजय महाडिक साहेब आहेत. चंद्रकांत दादांचा या ठिकाणी लोकसंपर्क आहे. या सर्वांचा जर तुम्ही विचार केला तर आज निधी कमी पडेल का हा प्रश्नसुद्धा खरं तर कुणाच्या मनात येत नाही. उलट आज जो काय आपण मागणी करू त्याच्यापेक्षा जास्त देण्याची तयारी या ठिकाणी दर्शवलेली आहे. उलट याच्या संदर्भात कदाचित भविष्यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांचा सुद्धा दौरा होईल आमच्या गडिंग्लज नगरपालिका आणि चंदगड नगर परिषदेच्या निमित्तानं, आजरा नगर परिषदेच्या निमित्तानं. आणि याचा जर हा जर दौरा निश्चित झाला तर त्याच्यामध्ये आदरणीय आमचे आमदार, आमचे खासदार महाडिक साहेब ह्या सर्व गोष्टींचा उहापोह ह्याच्यामध्ये नक्कीच करतील आणि विकासाला चालना देतील. तुम्ही म्हटला मुख्यमंत्र्यांचा दौरा होईल, उपमुख्यमंत्री होईल असं वाटतंय का? 100% उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखालीच या ठिकाणी शिवसेनेच्या 2 उमेदवार दिलेले आहेत आणि त्या चिन्हावर दिलेले आहेत, अधिकृत चिन्हावर दिलेले आहेत. एक उपमुख्यमंत्री आहेत आता सध्या कोल्हापूरमध्ये आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री यांचा दौरा होईल का असं मी विचारतो. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचं सांगतोय मी, म्हणजे दुसरा उपमुख्यमंत्री म्हणजे आमचे शिंदे साहेबांचा सुद्धा दौरा होऊ शकतो. आंबेडकर साहेबांशी बोलणं करून तेही ठरवतील. अजित पवारांचा दौरा झाला तर त्याचा काय होईल नेमकं वाटतं? नाही, त्यांच्या दौऱ्याबद्दल बोला. अजितदादा हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही बोलणं योग्य होणार नाही आहे. सिनियर मंडळी आमची त्याच्याबद्दल नक्की सांगतील. जर मुख्यमंत्री दौऱ्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार आहे यांचा जर दौरा झाला तर काय नेमकं त्याचं काय असेल? नाही, ते त्यांच्यासाठी दौरा करणं हा त्यांचा अधिकार आहे आणि ते करतीलसुद्धा. पण त्याचा परिणाम आमच्यावर होईल असं मलाही वाटत नाही, कारण आमच्याबरोबर जर आता तुम्ही बघितला तर सगळे सत्ताधारी आहेत. त्यामुळे 100% गडिंग्लजची जनता ही आमच्याच पॅनलला विजयापर्यंत नेणार आहे. आमचा नगराध्यक्ष, आमचे 22 उमेदवार सक्षम आहेत. सगळ्या प्रश्नांची जाण आहे. गडिंग्लजच्या सामान्यातल्या सामान्य नागरिकाच्या अडचणीला मदत करणारे आमचे सगळे उमेदवार आहेत. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.